काय जाऊ ना मी? नको जाऊ. जाऊ का नको ते सांग नीट. नको जाऊ. जाऊ जाऊ का नको जाऊ? नक्की नक्की एकच सांग. नक्की जाऊ का नको ते मला सांग पहिला. जाऊ मी घरी. मग थांबू? नको जाऊ सांगते. थांबू? एवढं बरोबर समजतं तुला? हा, साखरपुड्याच्या फुटेज गेल्या माझ्या. मला शॉक लागले. कशा गेल्या मलाच नाही माहिती. बॅकअप पण नाही भेटला. नाना पुसतो रिक्षा. हो, अर्ध्या फुटेज गेल्या. नवरीचे एंट्री पॉइंट आणि आपण पोहोचलो तो स्टार्टिंग सुरुवात केली ती सगळे फुटेज गेले माझ्या. मेन शूट गेल्या सगळ्या. गाईज मूड ऑफ झालाय थोडासा. बघू कसं काय आता. हॅलो गाईज, अनिल सालवे यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता जायचं आपल्याला नाक्यावर एक वस्तू घेऊन यायची आणि तसंच लगेच साखरपुड्याला जायचं. चला पटापट पहिला जाऊन वस्तू घेऊन या. बरं, याच कपड्यावर जाताना पटापट वस्तू घेऊन येतो. तोपर्यंत मम्मी तयार होतेच, ते दाखवत होतं मला. चला डायरेक्ट नाक्यावरून येऊनच भेटतो तुम्हाला. तर नाक्यावरून मस्त काम झालेलं आहे. आता बघू मम्मी तयार झाले की नाही. झाली असेल आय थिंक, कारण मला झाली 10 मिनिटं. तोपर्यंत मम्मी तयार झाली असेल आणि सुवानी सुद्धा येते. दाखवत अजून कोण कोण येतं आणि साखरपुडा कोणाचं ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तर मम्मी आणि सुवानी गेली खाली आणि तिकडे पप्पूनांचं नाही दिसत होतं. पप्पूनांना साहिल आणि नानी सुद्धा आहे. दाखवतो तुम्हाला डायरेक्ट आता मांडवमध्ये. आणि साखरपुडा कोणाचं माहिती आहे का? आमच्या आत्याच्या मुलीचं मनालीचा साखरपुडा आहे डायगर गावामध्ये. आणि मी काही जास्त शूट नाही करणार, कारण की आपल्याला काम आहे. त्यामुळे आपल्याला काही शूट करता येणार नाही जास्त. जेवढा शूट करायचा प्रयत्न करेल तेवढा करेल. एंट्री घेईल आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या कव्हर करण्याचा प्रयत्न तर करील. तर जास्त वेळ आपल्याला थांबायचं पण नाही आणि लगेच निघायचं आहे आपल्याला. चला डायरेक्ट तिकडे जाऊनच भेटतो तुम्हाला. भगवान विष्णू मंगलम गुरुध्वजा मंगलम मंडलीकाक्ष मंगलाय तनो हरे ओम गुरुस्वाहा. चला आता वरती भरून घ्या. बाकीच्या 4 जणांनी हात लावत. 4च आहेत बाकी. काहीच पोचलो घराच्या इथं. साखरपुड्यात थोडासा शूट केला. काही बोलले वगैरे नाही, नुसतं आता निघालं. सुवानी वगैरे कशी बोट करते मला. चालू जरा मला काम पण आहे आता, जाम काम आहे मला. कामं करायचे म्हणून मी पटकन निघालो. जेवलो आणि लगेच निघालो. तर आपण आपले काम करून मग नंतर तुम्हाला भेटतो, कारण की जाता कंपल्सरीच होता म्हणून मी गेलो होतो. थोड्याच वेळाने म्हणजे तरी पण 3-4 तास लागतील काम उरकायला. तर काम उरकलं ना मग तुम्हाला मी भेटतो लगेच. म्हणजे आज पूर्ण दिवस होतं. सेपरेट साखरपुड्याचा ब्लॉग नाही म्हणला, पूर्ण दिवसाचा ब्लॉग म्हणून. तर काहीच पोचलंय तुषार स्वतः पण साखरपुड्याला गेले. आपलं काम झालेलं आहे. 3 तास परफेक्ट लागले. आणि बघा आपली सोनोळी दिदू. दिदू हाय. हसते बघा कशी. कारण की 4 ते 5 दिवसानंतर मी आलो इथं, म्हणून ती बघा आली बघा. ये हाय कशा आहे? हा 4 ते 5 दिवस झाले मी इकडे आलोच नाही. आपल्या सप्त्याचं काम चालू होतं, म्हणजे जास्त झाले. आणि आज फायनली आपल्याला वेळ भेटलेला आहे ना दिदू.
आणि साखरपुड्यामधून आलं त्यानंतर कामच आपलं चालू होता. थोडा आराम पण गेला आणि नंतर इकडं आला आणि नानी आले मस्तपैकी. बघा इथं नानीचं आलेली, नानीची 2 पोरं, ह्यो मोठा ह्यो बारका आणि ती नानी समोर. साब्याला राहतात आणि हे दोघं हॉस्टेलला आहेत नगरला. नाही दिदू आणि दिदूनी मस्त खाऊ 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 हो करते. खाऊ खाला ना दिदूनी, खाला ना तरी खाऊ. खोकला होईल ना दिदी. चला आपण बघू हुशार किती वाजेपर्यंत येतो. म्हणजे खूप दिवसांनी आलोय, तो सुद्धा भेटला नाही. आणि सप्त्यामध्ये त्याला मी जरा बोललो, आला पण नव्हता. एकच दिवशी आलेला, ती 2.5 दिवसाचा सप्ताह होता म्हणून. नाही दिदू आलेलं नाही एक दिवशी. हां बघा किती हुशार आहे आमची दिदू. चला आता आल्यावरच भेटतो तुम्हाला. तर काहीच निघालो आणि निश्वरी बघा मला बाय करायला आले. हाय बाय बाय बोल, बाय बाय कर, बाय. बघा किती क्यूट आहे ना निशू. कुत्र्याला हाकलते. चला येते बघू आता बाहेर. छोटासा क्यूटचा डॉग आलाय. त्याचा ऍक्सिडेंट झालेला मध्ये, पायाला दुखापत झालेली, आता झाले क्लिअर. आणि इकडे बघा आविका आले गणपतीचं आमंत्रण करायला. आता बोल, नुसता ब्लॉग बनव बोलतेस ना, आता बोल बोल आता. आता लाजली, आता गणपतीला पण बोलत नाही ती मला. कधी तारखेला गणपती आहे ते पण सांग. 13 तारखेला आहे. हा मग उद्या किती वाजता जायचं तेव्हा मला फोन कर. 7 वाजता. हा मग तेव्हा मला फोन कर, मग आपण जा. कुठं जायचंय? हा मग मला फोन कर, मग आपण जा. त्याला गणपती आणायला सुद्धा जायचं आपल्याला. मस्त निश्वरी आले बाय करायला, पण ती काय सोडत नाही मला. काय जाऊ ना मी? नको जाऊ का नको ते सांग. नीट नको जाऊ का नको जाऊ? नक्की एकच सांग. नक्की जाऊ का नको ते मला सांग पहिला. जाऊ मी घरी? मग थांबू? एवढं बरोबर समजतो तुला? हा मामा गेला. जाऊ ना मी घरी. जाऊ का नको? जाऊ ना. नको जाऊ. नक्की एकच सांग. 2 नको सांगू मला कंटाळा आले. जातो आम्ही घरी. हो नो इकडे बघ इकडं. ई जाऊ ना. चला जा. बाय. हा बाय करा. बाय जा मम्मीचे जा. नाही बघ कोंबला लागली. शानी आहे दुसरी. ये सोडतच नव्हती मला. लागली बोंबलाला तिकडे नानी जवळ गेले. आणि बघो तुषार भाई आले साखरपुड्यावरून. आता वाजलेत 8:30. तो गेला होता ओवलीगाव भिवंडीमध्ये साखरपुड्याला आले. आणि कुठे गेलं का माहिती. बघतो जरा थोडा वेळ काय काम येतो बघतो. आणि मग आपण घरी निघू इथून लगेच. भाई कुठे गेला कळलंच नाही अजून. आला नेहमीच चालू कंटाळलो ना घरी. चला आता घरी जाऊ. आणि किती दिवसांनी आज मोठं क्रिकेट खेळतात. आपण मंथन वगैरे सर्वजण आहेत. मंथन काय बोलतं, मला पण दाखव. हे बघा क्रिकेट, गल्ली क्रिकेट. आवड नाही नाही. चिटिंग करतात ते. नाही चिटिंग करतात ते. चिटिंग करतात. तुम्ही याला सांगा जरा. मग आवड नाही मग बॅट कशाला सोडली? मग तू आवड आहे. तू खोटं बोलत होतास. मग चंगू मंगूला बॅटरी लागली बघा. एका चंगू मंगूला बॅटरी लागली. हा कसा आहे? मस्त ना. काय मंगू काय बोलशील? कशी बॅटरी लागली तुला? हसतो काय? मोबाईल कमी वापरायचा. होय चंगू मंगल सांगता मोबाईल कमी वापरायचा. बॅटरी नसती लागली. मग त्याला कशी बॅटरी लागली? मस्त गांधीजीचा चष्मा लावला मला. काही जाता नानाच होता. आले दाखवतो तुम्हाला. नानाच होता साखरपुड्यामध्ये होता. साखरपुड्याच्या फुटेज गेल्या माझ्या. मला शॉक लागले. कशा गेल्या मलाच नाही माहिती. बॅकअप पण नाही भेटला. नाना पुसतो रिक्षा. हो अर्ध्या फुटेज गेल्या. नवरीचे एंट्री पॉइंट आणि आपण पोहोचलो तो स्टार्टिंग सुरुवात केली ती सगळे फुटेज गेले माझ्या. मेन शूट गेल्या सगळ्या. गाईज मूड ऑफ झालाय थोडासा. बघू कसं काय आता. काय माहिती कसे गेल्या. सप्त्याचे व्हिडिओ डिलीट करता वाटतं त्या पण डिलीट झाल्या मिक्स मध्ये असं मला वाटतं. जाऊन ते गेल्या. थोडेफार आहेत मेन ज्या होत्या ते गेल्या. छोटी नवरा आणि नवरी तुम्हाला दाखवेन. म्हणू आणि भाऊ आहेत ते दाखवेन ना तुम्हाला. तेवढी आहे माझ्याकडे फुटेज. आणि बघा मस्त
चंगो मंगो. आणि गांधीजीचा चष्मा लावले मस्त दोरीचा गाडी. तुला पण लागले चला आलो घर. मजाक मस्ती खूप करतात ते आणि एकदम फ्रेंडली आहेत दोघं जण. आता पोचलोय घरी. आता डायरेक्ट जेवण करूनच तुम्हाला भेटतो. तर काहीच निघालो आता नानींच्या घरी जेवायला. म्हणता अजून झाला नाही. मला नानींच्या घरी टाइमपास. हो नानी काय करते दाखवतो तुम्हाला. नानीची खूप मजा घेतली काल मी तेव्हा दाखवतो बघा. तर नानी नुसती माझ्या पिसालेली असतं बघू शकता. अरे माझाच ब्लॉग बघ कधी. आवाज तर येतो माझाच येतो. माझाच ब्लॉग बघतो. अरे हा माझाच ब्लॉग आहे. हे कधीच ब्लॉग बघतात. लेटेस्ट ब्लॉग येतात ते काय बघतच ना. लेटेस्टच बघता बाबा. हा 4 तास आधी. हा ओके ओके ओके. हा मग कमेंट पण कर चांगली वाली. हा तुला कशी वाटली व्हिडिओ? काहीच भारी वाटली. माझीच इज्जत झालं तर माझी समोर नाही इज्जत झाली. मग नानीला ती पडल्याची व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल जाऊन बघा. अजून सांग. अजून सांग ती व्हिडिओ ना. मलाच जाऊन बोलून बोलत ती. टाक काहीतरी चांगली कमेंट एक मस्त सगळ्यांनी मस्तच रिप्लाय आहे माझा. पण आपल्या कुठे तू हिला कुठे ठेवलेली? हिला कोंडून ठेवलेली मग अशी दुपारी. आम्ही साखरपुड्याला गेलो हिला बाहेर कोंडून ठेवलेली. चावी इथंच होती पण हिला बाहेर ठेवलेली एक तास असतं. दुसरी आम्हाला फोन करून सांगते बोलतं चावी नाही बोलतोय. मग आम्ही तिथून साखरपुड्यातून पटापट निघलो इच्छेसाठी. काय पण सण तू तुला करायचं होतं ते सांग. विचार नानाला विचार. नाना का बोलली नानी सांग. चावी नंतर आम्हाला फोन आला तेव्हा समजला का चावी घरीच आहे. ही बोलते चावी टाकून आम्हाला. मग आम्ही पटापट आलो. हिला टाकून गेलतो आम्ही मस्त. नसल दिली तशाला नसल दिली. आज हिला बाहेरच ठेवलेलं मस्त वेगळी. आपला व्हिडिओ कसा वाटतात तुला? मस्त वाटतं. काही ना काही नको टाकू. मी काही नाही टाकलं. काहीच टाकलं ना त्याच्यामध्ये. हा मग सकाळी येले बघ सासूला किती काळजी आहे. ही अशी करतं फोन करतं. माहित पाहिजे चावी घरी ठेवली म्हणून. बघ आता टोन लपवत अशी नानी आमची. नानीला किती पण मस्ती केली तर नानी म्हणजे मस्ती सहन करते. त्याची तेवढी कॅपॅसिटी आहे. दुसरे कोणता अशी मस्ती सहन होत नाही. मस्ती केल्यावर आतापासूनच माझी केसाची सुरुवात केली. लगीन झाल्यावर बघायला नको. माझ्या बायकोला बोलतो काहीच. हरिदास आले बघू कशासाठी आले. कारण की हरिदासला पोर झाली. तुम्ही व्हिडिओ बघितली असेल ना बेबी शोची लाईव्ह पण ठेवलेली ती. बघू आता काय देतो आपल्याला. कुठं बघा टिबल सीट बसायला सांगतो भाई. चला आम्ही चाललोय. बघू कुठं नेतो आपल्याला तो इथपर्यंत. मामांची इथं म्हणजे तुषारचा आत्याचा मुलगा आहे. म्हणजे आमच्या आत्याचा पोर आहे. जायचा होता तुषार संचे. त्याने हरदासने नेला. मस्त मुलगी झाली पहिली. ब्लॉग तुम्ही बघितला असेल. तो ब्लॉग बघितला असेल तुम्ही. तर काय काम होतं त्याचं त्याच्यासाठी बोलवलं त्यांनी. आता चालू तो उद्या घेऊन येणार आहे. पेड बर्फी घेऊन येईल. काही घेऊन येईल उद्या. बघू सांगितलं त्याला. मला वाटलं पार्टीला घेऊन जातं काय. तर जाऊ द्या. जसं होतं त्याच्या परीने त्याने केलं आपल्याला. तो उद्या देणार आहे आपल्याला. बघू देतं की नाही. दाखवेन तुम्हाला. जर मी घरी असेल तर नक्की दाखवेन तुम्हाला. पण आता पहिला घरात जातो. मग नानींची इथं जायचं आहे. तुम्हाला दाखवतो नानींची इथं पुन्हा कशाला जाईल. सर्वजण आता जेवायला बसतील. मामा चालायला जाणारच आहोत. बघू जमलं तर जसं जमेल तसा. आजचा ब्लॉग जेवढा आपण होईल ना तेवढा शूट करायचा प्रयत्न करेन. कारण की आज एनर्जी आले थोडी आणि थोडी डाऊनच होत आहे. चला तर काही मस्त जेवण करून झाले. आता चालू आहे चालायला. नानी येत ना. नानी दमले. प्रथम पण येत ना. मी केला होता फोन. चेतना मी आणि तिघच जण. बघू आता इथं चालू मडूर स्वीटचे इथं. बघू आता चेतना उतरते खाली. तोपर्यंत आणि मी गप्पा मारतो. मग दाखवतो आम्ही कुठपर्यंत चालतो असते. बघू शकता मस्त उद्या उद्घाटन आहे ब्रिजचा. वन साइडच काम झालंय तरी उद्घाटन ठेवलं. उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन आहे संध्याकाळी 7 वाजता.
जर मला वेळ भेटला तर नक्की दाखवेन तुम्हाला उद्घाटन कसा आहे तो. आणि आता वाजलेत रात्रीचे 11:30. बघा 12 वाजलेत. मी बघितलं नाही, 11:30 म्हणजे निघालेलो तर नाक्यावर आलेलो. बघा वन साईडच झाले काम. पण उद्या उद्घाटन जर आपल्याला कव्हर करायला भेटला तर नक्की दाखवेन तुम्हाला. नानाने मी आलेलो मेडिकलमध्ये. चला निघतो आता इथून घरी. मग डायरेक्ट आता चालायला जाऊ, मग त्याच्यानंतर ब्लॉग एंड करतो. चला तर काहीच निघालं मस्त चालायला. आम्ही तिघच आज. आज कोण नाही आला कारण की आजपासून मी फ्री झालो. तरी पण कामं खूप आहेत. तो इंटेरियरवाला पण येणार आहे. आता कधी येणार आहे त्या गणपतीच्या मध्ये नाही आला तर बरं आहे. म्हणजे त्याला सर्व काम तिकडूनच फिट करून सांगितले. फक्त हाणून इकडे म्हणजे फिटिंग करायचं आहे घरात. डायरेक्ट रेडी तिकडूनच करणार आहे. इथं आम्ही तेवढा टेन्शन घेतलंच नाही. त्याला सांगितलेलं टेरेसवर करायला पण त्यांनी नाही केला. जाऊ दे, चला आपण चालून घेऊ आणि मग थोड्या वेळा मी तुम्हाला पुन्हा भेटतो. चला आता पोचलोय मस्तपैकी घराजवळ. आणि माझ्या पुट्या कशा गेल्या माहिती आहे का, सप्त्याचे जे व्हिडिओ होते ना ते व्हिडिओ मी डिलीट करायला गेलो. आणि ज्या आधीच्या नवरा आला म्हणजे मनू आमची मांडवात आली ती सुद्धा जेवढ्या फुटेज होते ना मांडवात बसेपर्यंत त्या सर्व फुटेज गेल्या. चाललं आहे नानांच्या घरापासून. असं जरा विचित्र वाटतं मला त्या फुटेज गेल्या म्हणून. काय करणार, चला जाऊ दे. होतं कधी कधी असं तसं. 2 टाईम झाला माझ्यासोबत. आणि नानी हसत होती मला या गोष्टीबद्दल. चला राहू दे. चला तर काहीच निघालो आता. जातो घरी. असं बघू लॉक वगैरे काय लावायचं आहे का नाही. कारण की सर्वजण आज घरातच आहेत. फक्त नानाच बाहेर गेलेला. आत्ता आलाय कुठं वाशीला गेलेला. आता गाडीला पण कवर टाकू मस्त की महाराज आपला बसलेला आहे गाडीवर. चला कवर टाकू. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.